नमस्कार. काल संध्याकाळ 10 नोव्हेंबर 2025 देशाची राजधानी दिल्ली एका शक्तिशाली बॉम्बस्फोटाने हादरली. ठिकाण होते दिल्लीचा ऐतिहासिक लाल किल्ला. लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ असलेल्या एका भीषण कार स्फोटात आतापर्यंत 10 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असून 24हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा भयंकर स्फोट नेमका घडला कसा, प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिले, यामागे कोणती दहशतवादी संघटना असू शकते आणि पोलिसांचा तपास आता कोणत्या दिशेने सुरू आहे. नमस्कार, मी विशाल आणि तुम्ही पाहताय चुगलीखोर. भाग 1, स्फोट कसा झाला. हा हल्ला सोमवारी संध्याकाळी जेव्हा दिल्लीतले रस्ते गर्दीने भरलेले असतात तेव्हा झाला. वेळ होती 10 नोव्हेंबर संध्याकाळी 6:50 ते 7च्या दरम्यान. ठिकाण होतं लाल किल्ला मेट्रो स्टेशन, गेट नंबर 1 जवळचा सुभाष मार्ग. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार सुभाष मार्गावर ट्रॅफिक सिग्नलवर एक हुंडाई i20 कार थांबली होती. काही रिपोर्टनुसार ती हळू चालत होती. त्याचवेळी त्या कारमध्ये एक प्रचंड उच्च क्षमतेचा स्फोट झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या जाड काचा या स्फोटाने फुटल्या. ज्या i20 कारमध्ये स्फोट झाला तिचा अक्षरशः चकाचूर झाला. पण इतकेच नाही, तर या स्फोटामुळे आजूबाजूच्या 6 ते 8 गाड्यांनी पेट घेतला. यात इतर कार, ई रिक्षा आणि ऑटो रिक्षांचा समावेश होता. भाग 2, प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे. स्फोटानंतरचा देखावा अत्यंत भयंकर होता. सगळीकडे धुराचे लोट, आगीच्या ज्वाळा, लोकांचा आरडाओरडा आणि गोंधळ माजला होता. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की मी माझ्या आयुष्यात इतका मोठा आवाज कधीच ऐकला नव्हता. स्फोटामुळे मी 3 वेळा खाली पडलो. मला वाटले की आम्ही सर्व मरणार आहोत. एका व्यक्तीने जे पाहिले ते ऐकून अंगावर काटा येतो. तो म्हणाला, आम्ही जवळ गेलो होतो तेव्हा रस्त्यावर मृतदेहांचे तुकडे पडलेले दिसले. एकाचा तुटलेला हात माझ्या समोर येऊन पडला. ते दृश्य मी शब्दात सांगू शकत नाही. या स्फोटक जखमी झालेल्या तात्काळ जवळच्या लोकनायक जयप्रकाश नारायण म्हणजे LNJP रुग्णालयात दाखल करण्यात आले. भाग 3, हाय अलर्ट आणि सरकारी कारवाई. हा साधा अपघात नसून एक सुनियोजित दहशतवादी हल्ल्याचे स्पष्ट होताच संपूर्ण देश हाय अलर्टवर गेला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः घटनास्थळाला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी LNJP रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून या घटनेची संपूर्ण माहिती घेतली आणि ते स्वतः यावर लक्ष ठेवून आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केवळ दिल्लीच नाही तर महाराष्ट्र, विशेषतः मुंबई, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आणि हाय अलर्ट जारी करण्यात आला. भाग 4 आहे तपासाची दिशा. हल्ल्यामागे नेमकं कोण? आता हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल सोबत NIA आणि NSG कमांडोची टीम या प्रकरणाचा सखोल तपास करते. तपासात आतापर्यंत 3 महत्वाचे धागेदोरे हाती लागले. त्यातलं पहिलं म्हणजे स्फोट झालेली कार. पोलिसांना पहिला मोठा सुगावा त्या हुंडाई i20 कार मधून मिळाला. ही कार हरियाणातील गुरुग्राम येथील मोहम्मद सलमान या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र सलमानचा दावा आहे की त्याने ही कार काही काळापूर्वी नदीम नावाच्या एका व्यक्तीला विकली होती. पोलीस आता या नदीमचा आणि या व्यवहाराचा शोध घेत आहे. नंबर 2, फरीदाबाद टेरर मॉड्यूल. सर्वात धक्कादायक आणि चिंतेची बाब म्हणजे हा स्फोट होण्याच्या काही तास आधी म्हणजे काल सोमवारी सकाळीच दिल्ली पोलिसांनी फरीदाबादमध्ये एका मोठ्या व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश केला. या कारवाईत 8 जणांना अटक करण्यात आली होती. त्यात डॉक्टर आणि सुशिक्षित लोकांचा समावेश होता. त्यांच्याकडून तब्बल 2900 किलो स्फोटके, इतर साहित्य जप्त करण्यात आले. सकाळची ही कारवाई आणि संध्याकाळचा हा स्फोट या दोन्ही घटनांचा एकमेकांशी थेट संबंध आहे का, या दिशेने NIAचा तपास प्रामुख्याने सुरू आहे. नंबर 3, लष्कर-ए-तोयबा याचा धोका. तिसरा अँगल म्हणजे काही काळापूर्वी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा एका कमांडर व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तो बांगलादेश मार्गे भारतात हल्ले करण्याची धमकी देत होता. तपास यंत्रणा हा अँगल देखील गांभीर्याने तपासून पाहते. तर आता लाल किल्ल्याजवळ झालेला हा हल्ला देशाच्या सुरक्षेवर आणि गुप्तचर यंत्रणेवर एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करतो. 10 निष्पाप लोकांचा बळी घेणारा हा हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. या भ्याड हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली आणि जे जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावे हीच प्रार्थना. अशा कठीण प्रसंगी एक नागरिक म्हणून
आपण शांतता राखणे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवणे हे महत्वाचे आहे. आपल्या तपास यंत्रणा सक्षम आहेत आणि त्या या हल्ल्याच्या सूत्रधारांपर्यंत नक्की पोहोचतील. या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे? तुम्हाला काय वाटते? यामागे कोणाचा हात असू शकतो? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद.